हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणींना रकमेचं वितरण सुरू झाल्याची अतिशय आनंदाची बातमी आज समोर आली आहे। अनेक दिवसांपासून महिला वाट बघत होत्या की त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होतील आणि आज 15 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पैसे जमा झालेत। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या खात्यातही पैसे आलेले असण्याची शक्यता खूपच जास्त आहे। आत्ताच तुम्हाला सांगतो की हे कोणते 15 जिल्हे आहेत, किती रक्कम वितरित करण्यात आली, 2100 रुपये दिले की 1500 रुपये दिले की 4200 रुपये जमा झाले, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। सर्वात आधी आनंदाची गोष्ट म्हणजे काही महिलांना 2100 प्लस 2100 असे मिळून थेट 4200 रुपये जमा झाले आहेत। काहींना 2100 रुपये मिळालेत। कोणाला किती मिळाले हे कोणत्या निकषावर आधारलेलं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देतो। कालच आपण तुम्हाला सांगितलं होतं की उद्या सकाळी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि आज अगदी तसंच झालं। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। सुरुवातीची फेज म्हणून 15 जिल्ह्यांमध्ये वितरण झालं असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही लवकरच पैसे पोहोचणार आहेत अशी अधिकृत माहिती समोर आल्याचं कळतंय। जर तुम्ही या पहिले 15 जिल्ह्यांपैकी नसाल तर काळजी करण्याची गरज नाही, तुमच्याकडेही पैसे येणारच आहेत आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर बहुतेक तुमच्या खात्यात पैसे आधीच आले असतील। अनेक महिलांना कोणतीही अट न ठेवता थेट रक्कम देण्यात आली असून ही सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणते 15 जिल्हे आहेत हे पाहूया। पहिला जिल्हा यवतमाळ। जर तुम्ही यवतमाळमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे। तुमच्या खात्यात पैसे आलेले असण्याची शक्यता खूप जास्त आहे। तुम्हाला 2100 मिळाले की 4200 मिळाले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। पुढे सातारा जिल्ह्यातही पैसे जमा झालेत। अमरावती जिल्ह्यातही आजपासून वितरण सुरू झालं आहे। हे जिल्हे म्हणजे पहिल्या फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात आधी पैसे मिळालेले जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमधील प्रत्येक पात्र महिलेला रक्कम मिळणारच आहे। आता 4200 रुपये जमा झाल्याची माहितीही अनेक ठिकाणांहून आली आहे। काहींना फक्त 2100 रुपये मिळाल्याचं दिसतंय। हे नेमकं का झालं त्यावर सविस्तर आर्टिकलही आलं आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी पूर्ण व्हेरिफिकेशन आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना 4200 रुपये मिळाले आहेत, तर काहींना पहिली इन्स्टॉलमेंट 2100 रुपये जमा करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातही पैसे जमा झाल्याचं निश्चित झालेलं आहे। नाशिकमध्ये, संभाजीनगरमध्ये तसेच इतर अनेक जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालं आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे मिळाले असण्याची पूर्ण शक्यता आहे। तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगू शकता। यासोबतच आज आणखी एक प्रचंड मोठी घोषणाही करण्यात आली आहे, म्हणजे पीठाची गिरणी वाटपाला मंजुरी मिळाली आहे। केंद्र सरकारकडून याला पूर्ण हिरवा कंदील मिळाल्याने आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना पीठाची गिरणी मिळणार आहे। यावर पूर्ण आर्टिकल प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यानुसार हे निश्चित आहे की प्रत्येक पात्र महिलेला पीठाची गिरणी मिळणार आहे। अशी त्या काळात न कळता सरसकट लाभ दिले। त्या काळामध्ये अजित दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही। प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत। या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत, पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही। आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे। ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झालेली आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होती की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते, तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचला पाहिजे। त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती। आता आणखीन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत, तर त्या संदर्भातली सुद्धा सुरू आहे आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे। ही जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या पद्धतीने ही होणार आहे। आमच्याकडे त्या संदर्भातली कागदपत्र आहेत ही मी खरं तर पाहिलेली नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात मी अधिक काही टिप्पणी करू इच्छित नाही। पण मला असं वाटतं की जे काही त्यांनी आरोप केलेले असतील त्याच्यात जी काही त्यांनी निवेदनं वगैरे दिलेली असतील त्या पद्धतीची योग्य तपासणी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय हे घेतील आणि कुठलाही विभाग काम करत असताना साधारणपणे जे काही नियम आहेत, जे काही निकष आहेत, जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी बघूनच एखादा विभाग त्यामध्ये जी काही पुढची कारवाई असेल किंवा
जे काही प्रोसिजर असतील ते करत असतात. त्यामुळे जे काही उशीर काला एक कसं आहे, शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत, एकमेकांचे आम्ही सहकारी पक्ष आहोत, आम्हाला पुढेही एकमेकांसोबत काम करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर काही मतमतांतर असतील तर ते आमचे तिन्ही नेतृत्व त्या ठिकाणी सोडवतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील. काही वेळेला अशा निर्णय घेण्यामध्ये थोडा विलंब होत असतो, पण एखादी चांगला ज्या वेळेला योग्य त्या जिल्ह्यासाठी किंवा महायुतीच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायचा असेल तर त्यावेळेला थोडासा कालावधी जरी लागला तरी मला असं वाटतं की जिल्ह्याचं कुठंही नुकसान न होऊ देता, आर्थिक नुकसान न होऊ देता, त्याच्या विकासात्मक दृष्टीने नुकसान न होऊ देता एका बाजूला तिघही आमचे नेतृत्व त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि ते लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेतील. गोगावलेंचा आपल्यावरती गोगावलेंनी खरं तर आक्षेप घेतला होता आपल्या पालकमंत्री पदावरती. त्यानंतर आपलं पालकमंत्री पद खरं तर स्थगित करण्यात आलं. मात्र आता कुठेतरी ह्याच्यावरचा जो गोगावलेंचा जो आपल्यावरचा आरोप आहे किंवा गोगावलेंचं जे म्हणणं आहे ते थांबून कुठेतरी लवकरात लवकर आरतीडा संपेल. त्याने मी म्हटलं ना की राज्याचे आमचे तिन्ही नेतृत्व आहे, फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि हे तिघं मिळून जे निर्णय घेतील ते आम्ही सर्वच त्या ठिकाणी मान्य करू आणि आम्हाला जिल्ह्याला आणि राज्याला पुढे न्यायचंय आणि पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक घटक आहे, ही काही सर्वस्व नाही. त्याच्यामुळे जो निर्णय ते घेतील आणि त्या पद्धतीनं आम्ही जिल्ह्यासाठी, भरत शेठ असतील काय, मी असेल काय, महायुतीचे सर्व आमचे आमदार असतील काय, आम्ही आमचा जिल्हा आणि राज्य पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून काम करतो. लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यावर लाखो ज्या बहिणी आहेत त्या अपात्र ठरतायत. आता दरवर्षी KYC देखील करण्यासाठी सांगितलेलं आहे. नाही, एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय, केलेला नाहीये, ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना, किंवा ज्यांच्यात 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही. अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही. फक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत. निवडणुकीच्या आधी आपण असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची आता मात्र निवडणूक संपल्यानंतर मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही. इन्कम टॅक्स आणि RTOच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करताय कडक